डेट येतो 7 फेब्रुवारी 2025. साहेब फक्त मला एवढंच सांगा, बाकी मी काही तुमचं सांग बोलतो नाही. हे असली आहे की नकली आहे, आणासाठी त्याचा प्रोटोकॉल आहे. त्याच्या प्रोटोकॉलचं काही तुम्ही आम्हाला दाखवा. कारण या अस्थी आणून समाजाने चित्त्या बनवायचे धंदे बरेच चालू आहे. याच्या आधी इथे ज्या अस्थी आणल्या होत्या सायन्स कॉलेजला, त्याच्या सारे त्याच्या जे फॉर्म्स जे नॉर्म्स होते ते सारे पूर्ण केले होते. त्याच्यामुळे तो कार्यक्रम लांबला होता. त्याच्या परवानग्यानुसार भेटले लांबल्या होत्या, परवानग्यानुसार भेटले नाही. याच्या आपण परवानग्या दाखवा फक्त, बाकी ठीक आहे तुमचं. हे फक्त अस्थीच्या तुम्ही थायलंडहून आणून राहिले, याची परवानगीचा एखादा तरी कागद दाखवा. माझ्याकडे परवानगीचा कागद तर नाही. परवानगी म्हणजे मीच आहोत. माझं आयुष्य चळवळीमध्ये गेलं आणि मी चळवळीमध्ये काम करत असताना माझ्यावर समाजाला म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करावं, मी असं माझ्या आयुष्यामध्ये काम केलेलं नाहीये. तुमच्यावर प्रश्नचिन्ह नाही, त्या अस्थीवर प्रश्नचिन्ह आहे. तुमच्यावर प्रश्नचिन्ह नाही आहे. अस्थी ह्या थायलंड देशामधून येत आहेत आणि तिथल्या थायलंड देशाच्या सरकारने त्या प्रमाणित केलेल्या अस्थी आहेत. सर्वच आता आधी मला माहिती आहे तुम्ही याचं काही असेल पत्रव्यवहार केलेले आहेत, जाऊन आले असेल, काही भेटले असेल, काही हे झालं असेल, त्याचं काहीतरी असेल ना. सर्वच आहे. तुम्ही म्हणावं आम्ही ऐकावं असं नाही ना. बरोबर. तुम्ही प्रेस घेऊन राहिले. बरोबर. त्याच्यामुळे कसं आहे, तुमच्यापाशी याचे काही पुरावे तर असं पुरावे आहेत आपल्याकडे. पुरावे दाखवा ना. प्रेस घेऊन राहिले तुम्ही, लक्षात ठेवा. पुरावे हे ओरिजिनल आहे का आहे की हे तुम्ही कसे काय आणून राहिले हे सांगा फक्त. या अस्थी प्रोटोकॉल त्याचे कागद लागल. तुम्ही प्रोटोकॉल म्हणून राहिले ठीक आहे, पण तुम्ही तिथं काय व्यवहार केला थायलंड सरकारशी ते दाखवा. कारण तुमचा कार्यक्रम 7 तारखेला आहे. बरोबर आहे. तुमचे व्यवहार झाला तिथून काहीतरी तुम्हाला परवानगी आल्या असेल. तशा काही असते येत नाही इथे काय. जर आपण कुठून बाबासाहेबांचे काही आणलं, एखादं काही आपण वस्तू आणली तर त्याची परवानगी आणून गावात फिरवा लागते. बरोबर आहे.